महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर ईव्हीएमला लोकांचा विरोध वाढला आहे का? कोण करणार याबद्दलची याचिका दाखल आणि कोण काढणार मोर्चा? या सर्व प्रकरणावर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी गठबंधन कोर्टात जाणार का? या बातमीचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेत आहोत। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला या निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले। भाजपच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश हे मानले जात आहे। महायुतीच्या या विजयानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करून तांत्रिक खेळ करण्यात आला अशी भावना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आता उघडपणे व्यक्त करत आहेत। विधानसभेच्या या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आणि काही ज्येष्ठ विधिज्ञ या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। महायुतीच्या या विजयानंतर निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। मतदान करणे जसे मतदारांचा अधिकार आहे, तसेच आपण केलेले मतदान कोणाला गेले हे जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार लोकशाहीत आहे। त्यामुळे आता आम्ही या निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले आहेत की विधानसभा निवडणुकीचा लागलेला हा निकाल अनाकलनीय आणि अविश्वसनीय असा आहे। अशाच काहीशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांच्या देखील आहेत। एवढे राक्षसी बहुमत महायुतीला जाणे अशक्य आहे। आता हे सगळे शंकास्पद वाटत आहे। लोक कोणाला मतदान करतात आणि ते कोणाला मिळत आहे, या निकालाच्या विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात जायचे ठरवले आहे। पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला आहे। तसेच आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे पराभूत उमेदवार यांनी देखील एक याचिका दाखल केली पाहिजे। ते असंही म्हणतात की फक्त उमेदवार नाही तर मतदार देखील निवडणूक चॅलेंज करू शकतो। मतदारांनी देखील ही निवडणूक चॅलेंज केली पाहिजे। यंत्रणांचे शुद्धीकरण आपण न्यायालयात जाऊनच करू शकतो असे देखील मत सरोदे यांनी मांडले आहे। यासोबतच मनसे देखील कोर्टात जाणार असल्याचे चित्र दिसत आहे। मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत। दिलीप धोत्रे यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला। व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेरमोजणी करावी अशी त्यांनी केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। राजकीय पक्ष प्रहार देखील ईव्हीएमच्या विरोधात भूमिका मांडत आहे। प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू ईव्हीएम विरोधात 26 नोव्हेंबरला लॉंग मार्च काढणार होते। चांदूर बाजार ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात येणार होता, परंतु तुर्तास हा मोर्चा स्थगित केला आहे। भाजपने ईव्हीएम मॅनेज करून निवडणूक जिंकल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला। मोर्चा काढण्यापूर्वी संविधानिक मार्गाचा अवलंब करू व त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढू असे देखील त्यांनी म्हटले आहे। त्यामुळे पुढील काळात ही लढाई न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजकीय पक्षांकडून ही लढाई रस्त्यावर देखील लढली जाऊ शकते। त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर देखील या निवडणुकीचा परिणाम हा दूरगामी राहणार असून ही निवडणूक या निकालांमुळे कायमस्वरूपी चर्चेत राहणार आहे असे तरी चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे। या सर्व निवडणूक प्रक्रियेबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।